वासरू काजाळ भरल्यावानी डोळं मागचं वशील एखादा मोतीबाग तालमीतनं पैलवान नुसताच बाहेर यावा आणि रुबाबात चालावा तसं ती राजा चालायचं. मला बघितल्याशिवाय राजा वैरण खात नाही. ताट तसंच बाजूला सरलं ना अक्काला सांगितलं अक्का परत जेवायला तर उठलं बापुण्या चाबूक घेतला आणि खाड दिशी त्या राजाच्या अंगावर वडला. राजा गप गुमान उभा राहिलं. अहो शंकराच्या पुढे नंदी जसा गपगार नंबर राजा इथनं मागा असं करत नव्हतं लका आपलं नाव घालवल हरणाचा एक पकडावा तसं बापण्याच्या गाडीने एक पकड धरा त्याला मारा धरा पलीकडल्या गडलीला असं बघा पलीकडे असं मारा मारा गात गळत होतं पण त्याला सूट नव्हती. राजाने मुंडकं खाली घातलं होतं शिंग पुढे केली होती. माणसं म्हणलीत आता बापण्या मरते वाटतं. आता बापुण्या रानात जाता या. अहो तुम्हाला काय सांगायचं रानात बापण्याच्या फादरनं म्हणजे आबानं मोठ्याच्या मोठं शेड मारलंय त्याला कूड घेतलाय सगळीकडं आणि एक दोन मुरा म्हशी पांढरी गाई एक जर्सी गाई एक पांढऱ्या गाईचं वासरू असं मोकळं सोडलेलं एक शिर्डी खुट्ट्याला बांधलेली तिची दोन कोकरं मोकळी सोडलेली होती. बापण्या जातय रानात गेल्या गेल्या पहिल्या दिवशी मोठ्याच्या मोठं काम केलं. अलीकडली मुरामस मोठी होती ती काढली पाक कडला नेऊन बांधली आणि जेवल्यावर झोपाय जागा केली. ही मोठं काम लुंगी अंगाव घ्यायचं आणि झोपायचं. कुबेर काकाचं शेड एक शेजारी होतं हो. कुबेर काका एकदा आलं त्या कुडात न वाकून बघितलं ना आबाला म्हटलं आबा या म्हशीवर लुंगी कर झाकल्यास. आबा म्हटला मस्त नव घरचा रेडाय बापुण्या. अहो ती कोकरं म्हशींच्या अंगावर इथनं मागं उड्या मारत होती. आता बापण्याच्या अंगावर उडी मारायला लागलीत कारण इथनं मागं त्या म्हशीच्या अंगावर हात लागत होतं पण बापण्याच्या अंगावर हात लागते. लय भारी वाटायचं कोकरसने अंगा उडी मारायची तिकडं उडी मारायची मध्येच टिपक्या टिपक्याची रांगोळी काढायची. बापने ह्या कुशीवनं त्या कुशीव झालं. अहो ते टिपक्याची रांगोळी मोठाचा मोठा ₹1 वाणी चपटा हो याचा. पाक कडल्या बांधलेली जर्सी गाय लय मोठ्यानं हांबरायची जी झोपच लागायची नाही. बापण्याने एकदा उठलं दुपारचं अंग उडी मारतेलं कुकरू धरलं 4 पाय एकत्र केलं गैला फेकून आणलं. गै पण वरडायची बंद आणि कुकरू पण अंगाव याचं बंद. एका दगडात 2 पक्षी याला म्हणायचं. दुपारचं उठायचं बापुण्या डबा सोडायचं आणि भाकरी खायला सुरुवात करायचं. अहो 7-8 भाकरी आणायचं ती वासरू जवळ याचं पांढरं खड वासरू काजाळ भरल्यावानी डोळं मागचं वशील नुसतं फुटायला लागलेलं. अहो टिचकी जरी वाजवली तरी त्याचं कान बावरून बघायचं आणि वासरू जसं जवळ आलं बापण्याला लय कौतिक वाटलं. बापण्यानं लगेच अर्धी भाकरी काढली त्या वासराला चारली. वासरानं खाल्ल्या खाल्ल्या वासरू आणखीन पुढं आलं आणि बापण्याच्या हातावरनं जीभ फिरवली. बापण्याच्या अंगावरनं सर्र दिशी काटा मारला. अहो मायानं त्याच्या अंगावरनं कवा कुणी हातच फिरवलेला नाही. बापण्याला लय कौतिक वाटलं. बापण्यानं पुन्हा अर्धी भाकरी काढली त्या वासराला चारली. वासरानं परत येडा घातला आणि दुसऱ्या अंगावरनं असे हात फिरवले. बापण्याच्या अंगाचं पाणी पाणी झालं. बापण्याला लय कौतिक वाटायला लागलं. अहो पुन्हा एका मागणे एक भाकरी चारायला लागलं. इथनं पुढं तर नियमच ठरला अर्धा डबा त्या राजाला चारायचा आणि अर्धा आपण खायचा. वासरूतील जेवणाचा डबा सगळ्या संपला की शिपूट वर करायचं आणि सगळ्या शिवारातनं येडा मारायचं. बापण्याला कौतिक वाटायचं. का तर पळत्यानं जनावराला बघितलं तर बापण्या एवढं खुश व्हायचं कारण आयुष्यात कवा फास्ट सुद्धा चाललेलं नाही. त्यामुळं पळत्याला जनावर बघितलं की याला लय भारी वाटायचं. अहो दुपारचं जेवण झालं की बापण्या हिरीवर पाणी प्यायला जायचं. मोठ्या भावाच्या मागणं जशी बारकी बन मागणं चालत्या तसं बापण्या चालायला लागलं की ती वासरू मागणं याचं. बापण्याला लय कौतिक वाटायचं. पाणी प्यालं परत आलं की पुन्हा ती वासरू हाय तिथं बसणार ही बापण्या इथं बसणार. अहो कवा तर बापण्या खांद्यावरचा टावेल काढायचं त्या राजाच्या अंगावरनं फिरवायचं आणि पांढरं खड चकचकीत ती राजा होयाचं कारण त्याचं नाव त्यानं राजा ठेवलेलं. ही राजान बाकी सगळी प्रजा दुसरं कोण आहे तिथं. बापण्याला कुबेर काकाने सांगितलं अरे नुसतं भाकरी घालून नाही त्याला कणकीचं गोळ चारायला लागतात तेव्हा ती जनावरं मोठं होतंय. अहो गिरणीत एका कामाला लागलं बापण्या. कवा काडी इकडची काडी तिकडं न करत्याला बापुण्या आता गिरणीत काम करायला लागलं आणि तिथं सांडलेलं पीठ गोळा करायचं पिशवीत सारायचं. याचं रानात जेवणाचा डबा बाजूला सरायचं ती वल्ल पीठ करायचं आणि गोळा करून त्या राजाला चारायचं. हळूहळू राजा
वासराचं खोंडात रूपांतर व्हायला लागलं. अहो एवढं मोठं जनावर झालं, पिळदार शरीर, मागं वशीण म्हणजे उलटी टांगलेली घागर. एखादा मोतीबाग तालमीतनं पैलवान नुसताच बाहेर यावा आणि रुबाबात चालावा तसं ती राजा चालायचं. बापण्याला कौतिक वाटायचं. अहो नुसतं जर टावेल अंगावनं फिरवायला लागलं, बिन खायला घालता सुद्धा राजा मागं फिरायचं, बापण्याच्या हातावनं जीभ फिरवायचं. बापण्याला कौतिक वाटायचं. अहो कवा कवा तर जर टावेल विसरला तर बापण्या अंगातलं शर्टच काढायचं आणि त्याच्या अंगावरनं सगळीकडं फिरवायचं. बापण्याला लय भारी वाटायचं आणि ते राजा पण हंबरडा फोडायचं. राजाला पण बापण्याची एवढी सवय झाली, कवा तर याला बापण्याला जर उशीर झाला, 8-10 जरी वाजलं तरी ही राजा वरणीच्या काडीला तोंड सुद्धा लावायचं नाही. आणि बापण्या लांब कुठं येताना जर दिसलं तर जसं एखादं बारकं पोरगं आईला बघितलं हाक मारावी तसं ही राजा हंबरडा फोडायचं. बापण्या लगेच पळत पुढे यायचं आणि म्हणायचं का येळ वाट बघत जाऊ नकोस, खायचं वैरण. अहो मक्यानासारखं वल्ल लुसलुसीत जरी पुढं वैरण टाकली तरी सुद्धा खायत नव्हतं, पण बापण्याला बघितलं तर वाळल्याला गव्हात सुद्धा मटा खायचं. बापण्या जेवायला बसायचं. एवढं मोठं राजा झालं होतं तरी पण अर्धी भाकरी चारायचं. त्याला चारली की लगेच राजा खरबडीत जीभ, पण अंगावरनं फिरवायचं. मयानं मऊ हात आईनं फिरवावा तसं या बापण्याला वाटायचं. लय कौतिक वाटायचं. अहो बापण्याला बघितल्याशिवाय राजा वैरणच खायत नव्हतं. एकदा बनीच्या गावाला गेलं जत्रेला. आता जत्रेचं जेवण काय लवकर होतंय का? 11 झालं, 12 झालं, दुपारचं 1 वाजलं, कवा 2 वाजता ताट पुढं आलं. बापण्यानं पहिलाच घास मोडला, बुडविला, तोंडात टाकला. कागद सगळ्यागत वाटायला लागलं त्याला. ते म्हणलं असं का होतंय? मनात त्याच्या आलं, मला बघितल्याशिवाय राजा वैरण खायत नाही. ताट तसंच बाजूला सारलं ना अक्काला सांगितलं, अक्का परत जेवायला तो संचा पारला, पण आता मला जायला पाहिजे. सायकलीवर टंगडं टाकलं आणि भर उन्हाचं तसंच झपाझपा पावलं टाकत दमल्यालं तसंच सायकल तिथं बाजूला टाकली. कुडातनं बघितलं वैरण पुढं टाकलेली. राजा डोळ्यातलं पाणी टपाटपा गळत होतं. पळत गेलं, गळ्याला मिट्टी मारली आणि अंगावनं हात फिरवत सांगायला लागलं बापण्या, अरे राजा तसं करत जाऊ न बसला का? मला कवा उशीर होतोय, कुठं काम असतंय, खात जा वैरण, तसं माझी वाट बघू नको. असं म्हणल्या राजा गप गुमान वैरण खायला लागलं. अहो कसलं म्हणायचं प्रेमी, कसलं प्रेम म्हणायचं. अहो जाईल तिथं ह्या गाडीचा ह्यांच्या पहिला नंबर याचा, कुबेर काकाचं एक खांड आणि ही बापण्याचं एक खांड. जाईल तिथं पहिला नंबर. पंचक्रोशीत नाव झालेलंच, पण आता जिल्हाभर नाव झालं, 4-5 जिल्ह्यात नाव झालं. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावाला महाराष्ट्रातली दिग्गज शर्यत असत्या. बापण्यानं राजाजवळ गेला आणि म्हणला, राजा लका 7-8 दिवस राहिल्यात या शर्यतीला, एवढे शर्यत करायचे. एवढ्या शर्यतीत जर पहिला नंबर तू काढलास तर इथनं पुढं तुझ्या खांद्यावर लका जू सुद्धा ठेवणार नाही, पाठच्या भावाने तुला सांभाळतो. अहो राजानं तर पुढच्या पायानं उकऱ्या काढायला लागलं, शिपूट वर केली, थया नाचायला लागलं. त्याला आनंद झाला होता. दुसऱ्या दिवशी बापणे आलं, टावेल घेतला, अंगावनं फिरवायला लागला आणि पाठीवरनं फिरवता पायावनं फिरवता झिडकारायला लागलं पाय. असं का करते म्हणल्यावर पायावर बघितलं तर कुठं तर खोंबारा वडल्यागत असं रगात गळत होतं टिपिक. ह्याला वाटलं काय तर खोंबारा लागला असेल एखाद्या कुडाचा, म्हणून त्यानं माती घेतली, त्याला लावली, वैरण टाकायला लागली. पण राजाचं आज दिवसभर मन लागत नव्हतं, उगाच फुसफुसायचं. 4-5 दिवस गेलं. बापने वैरण टाकता एकदा तर राजा खाली मान घातली, शिंग पुढं केली, बापण्याच्या अंगावालं वैरण तशीच टाकली, बापण्या गवानीत मागं पडलं. उठलं बापुण्या, चाबूक घेतला आणि खाड दिशी त्या राजाच्या अंगावर वडला. लका म्हणला, तुला लका पाठच्या भावावानी सांभाळला नव्हता, हाताच्या फोडावानी तुला सांभाळतो या आणि माझ्या अंगावर येतो यास. राजा गप गुमान उभा राहिलं. अहो शंकराच्या पुढं नंदी जसा गपगार बसावा तसं राजा गपगार बसलं. असं का करतंय त्याला कळेना. अहो चाबूक त्या राजाच्या अंगावर वडला होता, वन त्या राजाच्या अंगावर उठला होता, पण बापण्याच्या काळजात घाव झाला होता. बापण्याला काय सुचत नव्हतं हे असं का करतंय म्हणून. पुन्हा आणि अंगावरनं हात फिरवला तसं वैरण खायला लागलं. अहो डॉक्टर बोलवला, हळद लावली, काय केलं, पण ती रगात थांबत नव्हतं. शर्यतीचा दिवस उजाडला. परत एकदा बापण्यानं आठवण करून दिली, एवढी शर्यत तुला करायची आहे आणि पुन्हा का जू ठेवणार नाही. तरी पण राजा फुसफुसायचं. शर्यत सुरू झाली. 3 वेळा शर्यत असती, पहिल्यांदा गटातली, सेमीफायनलची आणि पुन्हा फायनलची. सगळ्यात पहिला नंबर आला आणि आता फायनलची शर्यत होणार होती. राजा एखाद्या झाडाला बांधलं होतं. सायंकाळ झाली होती, सूर्य बुडायला लागला होता. लाल बुंद झालेला सूर्य सगळं आकाश लाल भडक केलं होतं. आज सूर्यानंच नव्हं, आकाशानं सुद्धा लाली लावली होती.
जनावरं सगळी चरून आपल्या गोट्याकडे आपल्या वासराच्या धावनं भरा 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 पावलं टाकत होती. पक्षी आपल्या पिलांच्या ओढीनं झपाझपा पक मारायची आणि निघाली होती ती. बापण्यानं बघितलं राजाकडं तर राजानं असं उपकरलं होतं, धुळलाच सगळीकडे केला होता. लांबनच हाक मारली, अरे लका राजा असं काय करतोयस? राजा गपगुमान उभा राहिलं. जवळ आलं, कुबेर काका आलं, म्हणलं काढल नव्हता पहिला नंबर राजा, इथनं मागा असं करत नव्हतं लका, आपलं नाव घालवल. बापण्या म्हणला तसं नाही होणार, आपला राजा पहिला नंबरच काढणार. लका त्याला वचन दिलंय मी आणि त्यानं पण मला सांगितलंय होय पहिला नंबर काढणार. कुबेर काका म्हणायचं राजा कधी बोलतोय? बापण्या म्हणायचं ऐकणाऱ्याला सगळं ऐकायला येतं या. अहो काय जनावराचं माणसाचं मालकाचं प्रेम असतं त्यांचं त्यासनीच माहिती. आणि शर्यतीला झुपलं. अहो काय सगळी माणसं नवं सगळं टीव्ही चॅनलवालं तिकडं बघत होती. गावातली माणसं तर सगळा जीव डोळ्यात आणून बघत होती, बापण्याच्या गाडीचा पहिला नंबर येतोय का, आपल्या गावाचं नाव होतंय का. शर्यत सुटली. अहो काय सांगायचं तुम्हाला, हरणाचा एक पकडावा तसं बापण्याच्या गाडीने एक पकडला आणि बापण्याच्या गाडीचा पहिला नंबर आला. सगळ्या गावभर उद व्हायला लागलं. टीव्ही चॅनलवाले बापण्याच्या पुढं पळायला लागलीत आणि त्याला विचारायची, बापणे तुला आता कसं वाटतंय? बापणे एकच म्हणायचं, अहो जेव्हा नाव केलं तर आपली नातं नसणारी माणसं सुद्धा नातं सांगतील, पण तुम्ही जर नाव नाही केलं नात्यातली माणसं सुद्धा तुमचं नातं सांगणार नाही. ती एवढंच वाक्य सांगितलं बापण्या गप्प बसलं. गावातल्या माणसांनी कळायचं ती कळालं, कारण बापण्यात चालताना सुद्धा माणसं बाजूला जायची, पण आता बापण्याच्या मागणं फिरायला लागलीत. अहो कळायचं त्यासनी बरंच कळलं होतं. आणि आता म्हणलीत सगळी गावातली माणसं, आता आपण काय करायचं, बापण्याची मिरवणूक काढायची, राजाची मिरवणूक काढायची. रात्रीचं 10, 11, 12, 1, 2 अहो 2 वाजलं तरी बापण्याची मिरवणूक. बापण्या शेवटीच म्हणलं आता बास करा, शिंडलंय राजा, आम्ही जाऊन बांधतो त्याला. आता सगळी माणसांची पांगापांग झाली. बापण्यानं राजाला धरलं. भावाला जसं हाताला धरून बोटाला धरून जावावं तसं राजाला घेऊन शेडकडं आलं. शेडत तिथं बांधलं, वैरण पुढं टाकली आणि खांद्यावरनं हात फिरवता सांगितलं, राजा इथनं पुढं लाका, मी तुला दिलेलं वचन पाळलं, एकदा सुद्धा तुझ्या खांद्यावर जू नाही ठेवणार. राजानं डोळं नुसतं पांढरं, डोळं नुसतं वल्ल केलं, पण मानानं होय काही केलं नाही. आबर आता झोप तू शिणलंयास. तसं म्हणल्या अहो एखादा शेतकरी दिवसभर राबावा आणि संध्याकाळनं येऊन पोटभर खाऊन हातरून बीन टाकतात, जमिनीवर अंग टाकून द्यावं, झोप लागावी. तसं राजा गपगार पडलं आणि झोपलं, शांतपणे झोपलं. जसं शांत झोपलं तसं बापण्यानं काढता पाय घेतला, कारण त्याचं पण अंग शिणलंच होतं. घरला गेलं 2, 2:30, 3 वाजता झोपलं. आता आड्याला डोळं लावलेलं सगळं उद झालेलं त्याला डोळ्याला दिसत होतं. कवा झुंझुरक सकाळचं पडलं तवा त्याला झोप लागली. आता उन्हाळ्याचं दिवस होतं, ऊन मी म्हणत होतं, रस्ता असा तापला होता, तवा जसा तापावं चुलीवरचा तसा. तवा 2 वाजलं दुपारचं, तवा बापण्याला कुठं जाग यायला लागल्यागत झालं होतं. त्याला जागच येईना, कारण रात्री अंग शिणलं होतं. सपनातच त्याला आवाज यायला लागला, धरा त्याला, मारा, धरा, पलीकडल्या गडलीला असेल बघा, पलीकडे असेल, मारा, बंदूक कुठं आहे बघा, असा त्याला आवाज यायला लागला. बापण्यानं माठ तशी वर उठलं, अंगावरची चादर बाजूला काढली, टावेल घेतला, दरदरून फुटलेला घाम टिपला. मनातल्या मनात म्हणलं, आपण सपनातनं तर उठलोया, आवाज कसा काय अजून येतोया? धरा मारा त्याचा आवाज यायला लागला. खिडकी उघडून बघितली तर माणसं सगळ्या रस्त्याला पळत होती, हातात कुऱ्हाडी काट्या होतीत, कुणाकडे बंदूक होती, उगाचच पळायला लागलेली, तर धरा मारा म्हणत होती. ह्याच्या मनात पाल कुसकुसली. दार उघडलं, पायतन पण घातलं नाही. जमीन तापलेली. काकी म्हणली, अरे बापण्या काय तर पायात तर घाल नका, जमीन लय तापल्या. बापण्याला कुठलं काय येतं या? रस्त्यावर गेलं, पळणाऱ्या माणसाला बोलवून म्हणलं, अरे काय झालं? माणूस म्हणला, मला पण माहिती नाही, पण गावभर दंगा उठलाय, काय तर मारायचं चाललंय. हे म्हणला, गावाचं काय का होईना, माझा राजा सळला असेल नव्हता, म्हणून झपा पावलं टाकायला लागलं. अहो खडा कुठं टुचतोया, कुठं टुचकुनीचा दगड टुचतोया, कुठं काटा टुचतोया. जमीन मी म्हणत होती असली तापलेली, पण बापण्याला सूत कशाचीच नव्हती. अहो चालून फोड उठला त्याच्या पायाला. कुठला एखादा फोड फुटून गेला होता, रगात गळत होतं, पण त्याला सूत नव्हती. शेडपाशी गेलं, शेडपाशी जाऊन बघतोय तर गाडी तिथंच आहे, साप्ते तिथंच आहेत, घुंगरू पण तिथंच आहे, दावी तिथंच आहे. राजा त्याचा तिथं गवानीला नव्हता. त्याला वाटलं असेल बहुतेक कुबेर काकाने घेतला असेल आणि कुठं तर झोपून गेला असेल. कुबेर काकाच्या शेडाजवळ गेला तर त्याचा दुसरा बैल तिथंच होता, गाडी त्याची पण तिथंच होती. आतनं कडी घातलेली होती. झपा वाजवलं, अरे कुबेर काका कुठं आहेस? आतनं आवाज आला, अरे आलो थांब. कडी कुबेर काकानं उघडली, बापण्याला बघितलं. कुबेर काकानं तोंडच काळं केलं.
बापने म्हणला अरे तू इथंच आहेस, मला का माझा राजा कुठं आहे रे? कुबेर काकाच्या नरड्यातनं शब्दच बाहेर निघना. कसा तर जीव सगळा एकवटला आणि सांगायला लागलं, अरे बापुन्या तुझ्या राजाच्या मागच्या पायावरून रगात गळत होतं, लगा दुसरं तिसरं काय नव्हतं, पिसाळल्यानं कुत्रं चावलं होतं आणि कवा गेलं होतं, तुझा राजा आता पिसाळला, सगळ्या गावातली माणसं त्याला मारायला उठले ती. ही जसं ऐकलं तसं बापण्याचा अंगातला जीवच गेला, माट्ट दिशी खाली बसलं. भर दुपारचं धुकं दाटावं तसं बापण्याला झालं. त्याला काहीच सुचना, पायातला जीव निघून गेला होता. गळा डोळ्यातनं पाणी गळायला लागलं. तसाच जीव पायात आणला, रगात पायातनं गळत होतं, पण त्याला सुदच नव्हती कुठली, कारण त्याला फक्त राजा बघायचा होता. हुमऱ्याला धरलं तसं उठत उठलं. कुबेर काकाचा हात धरला आणि हलवत म्हणायला लागला, अरे कुबेर काका माझा राजा आता कुठं आहे, सांग आता कुठं आहे रे माझा राजा? कुबेर काकानं गाव मोकाच्या ठिकाणाला हात दाखवला आणि सांगितलं, अरे बापण्या तिथं दुळला उडलाय, बहुतेक तिथं असेल बघ. बापण्याच्या पायाला अहो येदना पण त्याला सुचत देत नव्हत्या काय, तसं झपा पावलं टाकत होतं. रगात गळत्याला सुद्धा माहिती नव्हतं एखाद्याला माग सापडावा एवढं रगात गळत होतं. पण बापण्याला फक्त नजर पुढं त्याचा राजा दिसत होता. गाव मोकाच्या ठिकाणाला पोचलं, बघतोय तर काय, कुस्तीचं मैदान भरावं तसं मैदान भरलं होतं आणि मध्ये राजा उकऱ्या काढत होतं. दुळला इतका उडवला होता, आकाशातलं ढग खाली उतारल्यात का काय कुणास ठाऊक. आणि आमच्या पाटलानं नेम धरला होता बंदुकीचा, कवा एवढं धुळला बाजूला उतरून राजा दिसतोय बार टाकतोय असं झालं होतं. बापने माटदिशी पळत पुढं आलं, पाटलाच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली, वाकिवली, त्याच्यातलं 2 बार काढलं, खिशात घातलं, पाया पडायला लागलं, म्हणला पाटील माझ्या राजाला मारू नका, माझ्या राजानं काय केलेलं नाही, अहो कुणालाच त्रास दिलेला नाही, असं करू नका. पाटील म्हणला अरे बापण्या बैल पिसाळलंय, जनावर पिसाळलं की मालक ओळखत नसतोय. बापण्या कुठला ऐकत बसलंय, माटदिशी मागं वळलं आणि राजाकडे चालायला लागलं आणि लांबनच हाक मारली, अरे ये लका राजा तसं करू नकोस. असा जसा आवाज ऐकला तसं उकऱ्याकडे त्याला राजा गपकार उभा राहिलं. दुळला जरासा शांत झाला. काय राजाचा अवतार बघतायसा, अहो एवढं मोठं शरीर नुसतं पळून मोठंच्या मोठं धापलायला लागलेलं, डोळं लाल गुंज झालेलं, कान टवकारलेलं, शिंग पुढं केली होती आणि आता बापण्याकडे चालत यायला लागलं. माणसं म्हणायला लागलीत बापण्या हाकनाक मरून जाशील का, जाऊ नकोस. बापण्या पण त्या राजाकडे चालायला लागलं आणि दोघं जण एकमेकांकडे यायला लागलीत. राजानं मुंडकं खाली घातलं होतं, शिंग पुढं केली होती. माणसं म्हणलीत आता बापण्या मरते वाटतं. जशी एकमेकाच्या जवळ आलीत बापण्या पुढं गेलं आणि त्या राजाच्या गळ्याला मिट्टी मारली. अहो एवढं मोठं जनावर सुद्धा धाड दिशी खाली पडलं. बापण्यानं त्या राजाचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं, डोळ्यावरून हात फिरवायला लागला. लाल गुंज झालेलं शरीर, लाल भडक झालेलं डोळं, टपा डोळ्यातनं पाणी गळायला लागलं. बापण्यानं असं मुंडकं हात मांडीवर घेतलं होतं, वावदूळ सुटल्यावर एखाद्या आईनं बारकं पोरगं पदरात दडवावं तसं झालं होतं. बापण्या म्हणला अरे उठ राजा उठ, अरे लका ही माणसं लका तुला मारायला आली ती, उठ. आता हितनं माग बापण्या जवळ येईल तेव्हा जीभ काढायचं राजा आणि हातावरनं फिरवायचं. पण राजानं सगळा जीव फक्त बापण्या येईपर्यंत ठेवला होता. सगळाचा सगळा जीव तोंडात तणला, तोंड पसरलं, जीभ काढली आणि आता हातावनं नाही फिरवली तर गालावनं फिरवली. अहो कवा बारका असताना आजीनं गालावनं हात फिरवलं होता. बापण्याला तवा आठवलं, सगळ्या माणसांच्या हातातली हत्यारं कवाच गळून पडलेली. बापण्या म्हणला अरे ही माणसं लका तुला मारायला आल्यात, उठ, तू असं करू नकोस, तुला घरला घेऊन जायला आलोय मी. अहो काय त्या राजाला जर बोलायला येत असतं तर काय बोललं असतं कुणास ठाऊक. जीभ तशीच ठेवलेली आणि मनातल्या मनात राजा म्हणत असेल पुढच्या जन्माला जर जन्माला आलोच तर लका तुझा भाव म्हणून जन्माला येईन. बापने चाट दिशी बोलून गेलं, लका राजा बघ ही माणसं तुला मारायल्यात. अरे लका तुझ्यासारख्या जनावरानं लका या माणसाने मला बाहेर काढलं होतं, मला परत माणसात घेतलंय नव्हता, मला परत माणसात घेतलंय. अहो राजानं पण सिंहानं डरकाळी फोडावी तसं मोठ्यानं हांबरडा फोडला, जीभ तशीच हातावर ठेवली, डोळं बापण्याकडे ठेवलं आणि शेवटचा श्वास सोडून दिला. बापण्या मनातल्या मनात एकच वाक्य बोललं, लका माणसानं माणूस पण सोडलं पण जनावरं पण कधीच सोडलं नाही, जनावरं पण कधीच सोडलं नाही. धन्यवाद मित्रांनो.
असं डोळे पाणावलेत बऱ्याच जणांचे. मला पण ते आवरत नाही बरं काही कथा सांगताना. तुमच्यापर्यंत द्यायचा होता तो नक्की तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. ही कथा ज्या ज्या वेळेला मी कथाकथन या महाराष्ट्रभर केली त्यावेळेला कित्येकांच्या डोळ्यातून पाणी आलं. तुमच्याही हृदयाला हात घालण्याचं काम मी केलं असं मला वाटतं. कित्येकांनी अगदी जनावर पाळलेल्या म्हाताऱ्या माणसांनी माझ्या हातातून माईक घेतला आणि सांगितलं की इथनं पुढं ऐकू सुद्धा वाटत नाही, आम्हाला ऐकायला नको वाटतंय. तुम्ही दिलेलं प्रेम निश्चितच माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. अशाच पद्धतीच्या तुमच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. माझं चॅनल उदयराज पाटील या नावाचं तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि खरंच याच्याच माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अनेक संदेश पाठवते. त्या संदेशाला आपण जपूया आणि जागूया. धन्यवाद. रामकृष्ण.